तीन हुशार शेळ्या. एका डोंगराच्या पायथ्याशी 3 शेळ्या राहत होत्या. एक लहान, एक मध्यम आणि एक मोठी. डोंगराच्या पलीकडे एक हिरवंगार गवताचं मैदान होतं. 3ही शेळ्या म्हणाल्या, चल आपण तिकडे गवत खायला जाऊया. पण मध्ये एक पूल होता आणि त्या पुलाखाली एक भुकेला राक्षस राहायचा. पहिली लहान शेळी पूल ओलांडायला लागली. टिक 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 असा आवाज झाला. राक्षस म्हणाला, कोण माझ्या पुलावर चालतंय? मी तुला खातो. शेळी म्हणाली, अरे मी लहान आहे, माझ्या मागे माझी मोठी बहीण येते, तिला खा. राक्षस म्हणाला, ठीक आहे, आणि तिला जाऊ दिलं. मग दुसरी मध्यम शेळी आली. राक्षस पुन्हा म्हणाला, थांब, आता तुला खातो. तीही म्हणाली, माझी मोठी बहीण येते, ती अजून मोठी आहे. राक्षसने तिलाही जाऊ दिलं. शेवटी आली मोठी शेळी. तिने जोरात आपले शिंगे राक्षसावर आपटले. धडाम. राक्षस पाण्यात पडला आणि पळून गेला. 3ही शेळ्या आनंदाने गवत खायला लागल्या. शिकवण: धैर्य आणि हुशारीने कोणतीही अडचण पार कर.